राज्यात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा येत्या 28 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनपासून लागू केला जाईल। या संदर्भात राजपत्र अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर राज्याच्या गृह विभागाने आज जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हा कायदा संपूर्ण रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्यक्ष लागू होत आहे। बळजबरी, फसवणूक, आमिष, चुकीची माहिती किंवा लग्नाचं खोटं आश्वासन देऊन केलं जाणारं बेकायदेशीर धर्मांतर रोखणे हा या कायद्यामागील मुख्य हेतू आहे। स्वेच्छेनं धर्म बदलू इच्छिणाऱ्या व्यक्तीला धर्मांतराच्या किमान 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज करावा लागेल। धर्मांतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याचा संपूर्ण तपशील सादर करावा लागेल। बळजबरीने किंवा लग्नाच्या आमिषाने धर्मांतर केल्यास 7 वर्षांपर्यंत कारावास आणि रुपये 1 ते 5 लाखांपर्यंत दंडाची तरतूद या कायद्यात आहे। आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।